Welcome back all of you. So now we are going to solve the next activity. So you can see this activity on your screen. This activity is based on language learning through games. मागची जी ऍक्टिव्हिटी होती ऍक्टिव्हिटी 29 ही सुद्धा गेम्सवर आधारलेली होती. ही सुद्धा ऍक्टिव्हिटी वर्ड गेम्सवर आधारलेली आहे. आता यामध्ये कोणकोणते गेम्स आहेत हे पाहण्याच्या अगोदर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट सम पॉइंट्स विच आर गिवन हियर. The learning outcome or competency statement of this activity is participates in language games and activities for language learnings. विद्यार्थ्यांनी भाषेमध्ये अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा व्होकॅब्युलरी समृद्ध करण्यासाठी अधिकाधिक ज्या गेम्स आहेत ऍक्टिव्हिटीज आहेत यामध्ये सहभागी व्हायचं आहे. इट इज द लर्निंग आउटकम अँड इन्स्ट्रक्शन फॉर टीचर, पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर्स आर फॅसिलिटेटर, पॅरेंट और टीचर एक्सप्लेन्स द इन्स्ट्रक्शन्स फॉर द ऍक्टिव्हिटीज. ज्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला घ्यायच्या आहेत त्याचे इन्स्ट्रक्शन शिक्षकांनी तुम्हाला द्यायचे आहेत. फॅसिलिटेटर, पॅरेंट, टीचर प्रोव्हाइड्स द लर्निंग मटेरियल, कार्ड्स एक्सेट्रा. जे काही साहित्य लागणार असेल या ऍक्टिव्हिटीसाठी ते साहित्य तुमचे टीचर किंवा पॅरेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतील. फॅसिलिटेटर, पॅरेंट, टीचर गाइड्स द स्टुडंट थ्रू द ऍक्टिव्हिटीज अँड गेम. ज्या ऍक्टिव्हिटीज आणि गेम्स होणार आहेत यानंतर या थ्रू तुमचे टीचर, पॅरेंट्स तुम्हाला गाईड करतील. सो दीज आर द इन्स्ट्रक्शन फॉर पॅरेंट्स. नाउ द व्हेरी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन विच इज फॉर यू दॅट दीज आर स्टुडंट्स फॉलो द इन्स्ट्रक्शन गिवन बाय फॅसिलिटेटर, पॅरेंट और टीचर. तुम्हाला ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या जातील त्या तुम्ही काळजीपूर्वक फॉलो करायच्या आहेत. स्टुडंट्स अंडरस्टँड द ऍक्टिव्हिटीज अँड लँग्वेज गेम्स अँड पार्टिसिपेट्स. सुरुवातीला तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगण्यात येतील त्या शिकून घ्यायच्या आहेत, अंडरस्टँड करायच्या आहेत आणि त्यानंतर त्या सोडवण्यासाठी तुम्ही पार्टिसिपेट सुद्धा करायचं आहे. स्टुडंट्स रिस्पॉन्ड्स टू द फॅसिलिटेटर. आणि तुमचे जे फॅसिलिटेटर आहेत, शिक्षक आहेत, त्यांना तुम्ही चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स द्यायचा आहे. सो the activities are given here. There are total 3 activities which we are going to solve in this video. त्यातली पहिली ऍक्टिव्हिटी तुम्ही आता पाहू शकत असाल. ऍक्टिव्हिटी नंबर 1, फॅसिलिटेटर, पॅरेंट, टीचर ask the students to tell related words for one word and motivates him to gather as many words as he can. For example, cricket, tree, etc. आता ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही ऍक्टिव्हिटी आहे रिलेटेड वर्ड. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिलेटेड वर्ड म्हणजे संबंधित शब्द. आता ही ऍक्टिव्हिटी सोडवायची कशी आपण थोड्याच वेळाने पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत या व्हिडिओमध्ये सोडवायच्या त्या पाहूयात आणि नंतर 1 by 1 आपण त्या सोडूयात. सेकंड जी ऍक्टिव्हिटी आपण सोडवायची आहे ती आहे फॅसिलिटेटर, पॅरेंट, टीचर आस्क द स्टुडंट टू टेल द वर्ड्स स्टार्टिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. या ठिकाणी वर्क झालेला आहे, इथं वर्ड पाहिजे होतं. दॅट इज इट इज कॉल्ड ॲज वर्ड चेन. थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी वर्ड चेन तयार करायची आहे. आणि the third activity is it is given here. Facilitator, parent, teacher gives paper sheets with scrambled letters, words and asks student to identify the word with those letters rearrangement. तुम्हाला स्क्रॅम्बल्ड लेटर्स दिले जातील तुमच्या शिक्षकांथ्रू. आता स्क्रॅम्बल्ड लेटर म्हणजे काय? असे शब्द जे योग्य त्या क्रमाने नसणार आहेत, जम्बल्ड ऑर्डरने असणार आहेत आणि या लेटरला तुम्ही करेक्ट सिक्वेन्स दिल्यानंतर याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे. हे कसं करायचं चला तर बघूयात. आता पहिली ऍक्टिव्हिटी जी होती ती होती कुठली? रिलेटेड वर्डची. ही आता आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. आता ही ऍक्टिव्हिटी सोडवायची कशी असते? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिडलला एक शब्द दिला जातो. या प्रकारची एखादी वेब डायग्राम तुम्हाला दिली जाते. आता इथे एक मिडलला शब्द आहे बघा, क्रिकेट. आता याच्या भोवती तुम्हाला अजून सर्कल दिसत असतील. या सर्कल मध्ये सुद्धा तुम्हाला काही वर्ड्स लिहायचे आहेत आणि हे वर्ड्स लिहिताना मात्र तुम्हाला कोणते शब्द लिहायचे आहेत? असे शब्द जे संबंधित असतील या मिडल वर्डशी रिलेटेड. जो हा मिडलला शब्द आहे, जो क्रिकेट आहे, या क्रिकेटशी संबंधित शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. मग असे कोणकोणते शब्द असू शकतील? सो आय हॅव रिटन सम वर्ड्स हिअर. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी काही शब्द लिहिलेले आहेत जे क्रिकेट या शब्दाशी संबंधित आहेत. फॉर एक्झाम्पल ग्राउंड, बॅट, हेल्मेट, बॅट्समन, अंपायर, स्टंप अँड बॉल. सो दीज आर द रिलेटेड वर्ड ऑफ दिस क्रिकेट. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही आहे अशी सोडवू शकता, तुमच्या वहीमध्ये लिहू शकता किंवा तुम्ही वेगळे शब्द सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता. नेक्स्ट त्यांनी इथे एक शब्द दिला होता आपल्याला, ट्री. आता ट्री साठी तुम्ही कोणकोणते रिलेटेड वर्ड घेऊ शकता? तर या ठिकाणी मी फॉर एक्झाम्पल दिलेले आहेत. लीव्स, ब्रँचेस, रूट्स, फ्रुट्स, फ्लावर, बार्क अँड स्टेम. याच्याशिवाय अजून एक शब्द मी इथे घेतलेला आहे आणि तो आहे टी. आता टी साठी तुम्ही कोणकोणते रिलेटेड शब्द घेऊ शकता?
तर ते पण इथं दिलेले आहेत. बिस्किट्स, हॉट, शुगर, मिल्क, केटल, फ्रेश अँड कप. या ऍक्टिव्हिटीचं उत्तर म्हणून तुम्ही या 3 ऍक्टिव्हिटी या ठिकाणी सोडवू शकता ऍज अन आन्सर. आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत ती आहे वर्ड चेनची. मला वाटतं आपण 29th ऍक्टिव्हिटीमध्ये वर्ड चेन कशी असते, ती कशी तयार करायची ही पाहिलेली होती आणि त्याचे एक्झाम्पल या ठिकाणी मात्र तुम्हाला काही लिहावे लागणार आहेत. त्यातलं पहिलं आपण एक्झाम्पल घेतलं, समजा वर्ड चेन ऑफ नाऊन घेतली तर आपण कोणकोणती वर्ड चेन तयार करू शकतो. तर पहिली आहे बघा लॅम्प, बुक, काइट, ईट, टॉप. अजून एक एक्झाम्पल नाऊनचं टूथ, आवर, रॅट, टेबल, आय. आता जी नेक्स्ट वर्ड चेन आहे ती आहे ऍडजेक्टिव्ह संदर्भात. तर ती कशी आपण सोडवू शकतो या ठिकाणी पाहू शकता. मी या ठिकाणी जेवढे काही शब्द घेतलेले आहेत हे सगळे ऍडजेक्टिव्ह आहेत आणि ऍडजेक्टिव्हची ही वर्ड चेन आहे. फॉर एक्झाम्पल क्लीन, नोबल, इफिशियंट, टॉकेटिव्ह अँड इफेक्टिव्ह. नेक्स्ट स्मॉल, लार्ज, एनर्जेटिक, कॅपेबल अँड इझी. याच्यानंतर तुम्हाला जी वर्ड चेन विचारली जाते ती ऍडव्हर्बची कधी कधी विचारली जाते. याचे एक्झाम्पल बघूयात. फास्ट, टफ, हिअर, एल्सवेअर, ईगरली. अँड सेकंड एक्झाम्पल हॅपीली, एट, टेन्सली, इयरली अँड युथफुली. आणि अजून एक शेवटची तुम्हाला जी वर्ड चेन विचारली जाते तुमच्या एक्झामिनेशन मधले ती असते वर्ड चेन ऑफ वर्ब्स. मग ही आपण कशी तयार करू शकतो, लाईक दिस वे. वर्ड राईट, ईट, थिंक, कीप, पुट. अँड सेकंड पिक, नो, वॉच, हेल्प अँड पुश. या ऍक्टिव्हिटीचं उत्तर म्हणून तुम्ही या 4 प्रकारच्या वर्ड चेन तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहू शकता. आता नेक्स्ट, आता पुढे जे तुम्हाला करायचं आहे हे काय आहे, इट इज स्क्रॅम्बल्ड वर्ड ऍक्टिव्हिटी. तुम्हाला या ठिकाणी काही शब्द दिले जातील ज्यांचा क्रम चुकीचा असेल. तुम्ही या ठिकाणी एक्झाम्पल पाहू शकता. हा जो शब्द होता पहिला याच्यापासून त्यांनी इलेफंट तयार केला, इथं बोट तयार केला आणि या ठिकाणी ब्युटिफुल. त्याच प्रकारे तुम्हाला सुद्धा इथं काही शब्द घ्यायचे आहेत आणि त्याच्यापासून मिनिंगफुल वर्ड्स तयार करायचे आहेत. मग हे तुम्हाला इथे शब्द दिसत आहेत बघा तुमच्या स्क्रीनवर. हे आहे असे तुम्ही या ठिकाणी उत्तर म्हणून लिहू शकता. पण हे लिहित असताना तुम्ही काय करायचं आहे, पहिला कॉलम लिहून झाल्यानंतर या शब्दांपासून तुम्ही स्वतः पहिल्यांदा अर्थपूर्ण शब्द तयार करायचा प्रयत्न करायचा आहे. अडचण येत असतील तर तुम्ही या ठिकाणी उत्तर पाहू शकता. सो देर आर सम वर्ड्स यू कॅन सी हिअर विच आर अन एक्झाम्पल ऑफ स्क्रॅम्बल्ड लेटर. या ऍक्टिव्हिटीचं उत्तर म्हणून तुम्ही इथं लिहू शकता. नेक्स्ट, आता या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा अर्थ समजून सांगितलेला आहे. मी मगाशीच तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलाय, तरी पण तुम्ही तुमच्या ब्रिजकोरच्या पीडीएफ मध्ये जाऊन किंवा हा व्हिडिओ इथंच पॉज करून हे सगळं वाचू शकता. हे तुमच्या पीडीएफ मध्ये सुद्धा दिलेलं आहे. आता याच्यानंतर शेवटची जी ऍक्टिव्हिटी आपण सोडवणार आहोत ती आहे एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी और पॅरलल ऍक्टिव्हिटी. आता ऍक्टिव्हिटी पहिली यातली काय आहे बघा. फॅसिलिटेटर, पॅरेंट, टीचर आस्क द स्टुडंट टू राईट वर्ड चेन ऑफ नाउन अँड ऍडजेक्टिव्ह. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला वर्ड चेन तयार करायचे आहेत आणि या 2 प्रकारच्या करायच्या आहेत. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो कुठला आहे, वर्ड चेन ऑफ नाउन्स. मग या ठिकाणी आपण कमीत कमी 5 वर्ड चेन तयार करणार आहोत ज्या नाउनच्या असतील. त्या अशा असतील माऊस, इलेफंट, टायगर, रॅट, टीम. सेकंड होम, ईगल, एग, गोट, टेप. थर्ड बेड, डॉग, केस्ट, ट्रक, किंग. फोर्थ ऍपल, इयर, रोज, अर्थवॉर्म, मॅन. अँड लास्ट माऊस, इलेफंट, टायगर, रॅट अँड टीम. या झाल्या वर्ड चेन नाउनच्या. अजून एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे की तुम्हाला अजून एक वर्ड चेन तयार करायची आहे जी असणार आहे ऍडजेक्टिव्हवर. मग ते आपण कशी लिहू शकतो, तर यासाठी पण मी 5 एक्झाम्पल घेतलेले आहेत. बिग, ग्लॅमरस, स्मॉल, लार्ज, इकॉनॉमिकल. सेकंड इलेक्ट्रिक, काम, मॅड, डल, लो. थर्ड गुड, डेंजरस, सिग्निफिकंट, टॉल, लेसर. फोर्थ येलो, वीक, कीन, नॅचरल, लाऊड. अँड लास्ट लेझर, रफ, हाय, ह्यूज अँड इझी. सो दिस इज अवर फर्स्ट ऍक्टिव्हिटी. आणि अजून एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायची आहे ती काय आहे, फॅसिलिटेटर, पॅरेंट, टीचर आस्क स्टुडंट टू राईट बिगर स्क्रॅम्बल्ड लेटर वर्ड्स. जे मगाशी आपण शब्द पाहिले ते काहीशे लहानशे स्क्रॅम्बल्ड वर्ड पाहिले. आता या ठिकाणी जे तुम्हाला एक्झाम्पल पाहायला मिळणार आहेत हे मोठ्या स्क्रॅम्बल्ड वर्डचे आहेत. हे सुद्धा शब्द तुम्ही या ऍक्टिव्हिटीचे उत्तर म्हणून लिहू शकता. हे लिहित असताना जसं मी पहिलं तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे करा. पहिल्यांदा हे लेटर लिहून घ्या. याच्यापासून तुम्ही स्वतः अर्थपूर्ण शब्द तयार करता येतोय का ते पहा. अडचण आली तर पुढचं उत्तर बघून तुम्ही लिहू शकता. सो यू कॅन राईट दिस 10 वर्ड्स ऍज अन आन्सर ऑफ दिस सेकंड ऍक्टिव्हिटी. आता या ठिकाणी आपल्या ऍक्टिव्हिटी संपलेल्या आहेत.
आता इव्हॅल्युएशन यातून काय होणार आहे बघा. फॅसिलिटेटर पॅरेंट टीचर आस्क फाइंड मोर एक्झाम्पल फ्रॉम ऍक्टिव्हिटी 1, 2, 3 फ्रॉम टेक्स्टबुक अँड फाइंड द वर्ड्स गेम्स ऑन इंटरनेट. तुम्ही स्वतः तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अशा ऍक्टिव्हिटीज काही दिसत आहेत का शोधायच्या आहेत आणि इंटरनेटवरून सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे गेम्स, वर्ड गेम्स डाउनलोड करू शकता किंवा पाहू शकता, ते पाहायचे आहेत. So there is one link given here. You can click on this link and you can see the Diksha app videos. याच्यानंतर शेवटी my take away today I learned. आपण आज काय शिकलेलो आहोत. या ठिकाणी आपण दोन गोष्टी शिकणार आहोत. त्यातली पहिली आहे स्टुडंट्स लर्न द स्ट्रॅटेजी टू एनरिच व्होकॅब्युलरी विथ द हेल्प ऑफ इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटीज अँड गेम्स. इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटीज आणि गेम्स यांच्याद्वारे विद्यार्थी त्यांची जी व्होकॅब्युलरी आहे, शब्दसंग्रह जो आहे तो वाढवायचा प्रयत्न करणार आहेत. अँड स्टुडंट लर्न टू फाइंड मोर वर्ड गेम्स अँड फन लर्निंग ऑफ लँग्वेज. आणि मुलांना इंटरनेट थ्रू वेगवेगळ्या वर्ड गेम्स आणि ऍक्टिव्हिटीज शिकायला भेटणार आहेत. सो दिस इज द टुडेज ऍक्टिव्हिटी. वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सॉल्व द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. थँक यू.